महाराष्ट्राचे उपाध्यक्ष बौद्धाचार्य मगरे गुरुजी या ठिकाणी विधी संचलनाला सुरुवात करतील अशी मी त्यांना विनंती करतो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूज्य आणि पवित्र स्मृती संकल्पना बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या संरक्षक आदरणीय महापरिषदा निराताई आंबेडकर यांच्या चाललेल्या कुंभकार्यावर वंदन करून या संस्थेचे ट्रस्टी आणि कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्याही धम्ममंगल कार्यास त्रिवार वंदन करून आजच्या दुःखद प्रसंगी कालकथित विठ्ठल भाऊराव भालेराव यांचं दिनांक 19 जून 2026 रोजी आकस्मिक निधन झालं आणि त्यांचा पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम या ठिकाणी शहीद स्मारक या ठिकाणी 30 जून 2026 रोजी या ठिकाणी आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले भालेराव परिवारातील सर्व त्यांचे कुटुंब, त्यांच्या मुली, जावई, नातवंड आणि ज्या ज्या क्षेत्रामध्ये कामकाज करत होते भालेराव साहेब, सामाजिक, धार्मिक, दलित पॅंथर असेल, मास मुवमेंट असेल, या ठिकाणचे सर्व त्यांचे कार्यकर्ते, मित्रमंडळी या सर्वांना सगळे जयभीम करतो. या ठिकाणी उपस्थित असलेल्या त्यांच्या मोठी मुलगी आयुष्माननी सुवर्णा रतन खरे दिवंगत, त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले मधु करुणा शिवलकर या जर उपस्थित असतील तर त्यांना विनंती करतो आपण पदागर भगवान बुद्धांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करायचा. या ठिकाणी उपस्थित असलेला श्वेता आणि स्मृती मुले या ठिकाणी उपस्थित असलेले जीवन भालेराव यांना या ठिकाणी सूचित करतो आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करायचं. या ठिकाणी उपस्थित असलेल्या अर्चना आणि दर्शना भालेराव गुरुजींच्या ज्या मुली आहेत त्यांना विनंती करतो आपण वडिलांच्या फोटोला हार घालायचा. तसेच या ठिकाणी उपस्थित असलेल्या साची, तन्मय, प्राची, तसेच श्वेता, स्मृती जे त्यांची नातवंड आहेत सर्वच या ठिकाणी उपस्थित, गीता असेल, गीता असेल, अमर असेल, यांना या ठिकाणी सूचित करतो आपण अगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलित करायचे आहेत. आपण सर्वांनी पुढे यायचं आहे.
त्याच्यामध्ये नावं कोणाचे राहिले असेल तरी देखील आपण जे त्यांच्या घरची मंडळी आहेत, नातवंड असतील, मुले असतील, जावई असतील, त्यांना विनंती करतो आपण या ठिकाणी यायचं आहे. बालराव गुरुजी यांच्या सुनबाई आहेत, त्यांनाही या ठिकाणी सूचित करतो आपण खाली जी मेणबत्ती आहे ती मेणबत्ती लावायची आहे. सर्व भालेराव कुटुंबियांना या ठिकाणी सूचित करतो आपण या ठिकाणी गुढीवर बसायचं आहे आणि या महामानवाला देवाला वंदन करायचं आहे. गुढीवर बसायचं, बसा गुढीवर. आपले दोन्ही हात जोडायचे. बुद्धां नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सरळ बसायचे, मांडी घालून बसायचे. या ठिकाणी पूजापाठाला सुरुवात करतोय आपण. सर्वांनी शांत राहायचंय. विश्व वंदनीय तथागत भगवान बुद्ध, लोक लोकांचं रहस्य जाणारे सम्यक संबुद्ध, सतधम्म सतसंग या त्रिरत्नांचे सदा सर्वदा स्मरण करा. या देशाचे दिग्गज नेते, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व, महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूजा आणि पवित्र स्मृतीस्व विनम्र अभिवादन. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महापरिषद मीराताई आंबेडकर यांच्या चाललेल्या धम्मकार्यास त्रिवार वंदन करून या संस्थेचे ट्रस्टी आणि कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्याही धम्ममंगल कार्यास त्रिवार वंदन करून आजच्या दुःखद प्रसंगी कालकथित विठ्ठल भाऊराव भालेराव यांचं दिनांक
19 जून 2026 रोजी आकस्मिक निधन झालं आणि त्यांचा पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम दिनांक 30 जून 2026 रोजी शहीद स्मारक या ठिकाणी आयोजित केलेले या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले भालेराव परिवारातील सर्व नातेवाईक, आप्तेष्ट, गणगोत्र, स्थानिक रहिवासी आणि विविध क्षेत्रात विविध संस्थांमधून काम करणारे त्यांचे मित्रमंडळी आणि परिवार या सर्वांना मी जयभीम करतो आणि आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती करतो, ज्यांच्या डोक्यात टोपी अथवा फेटा असेल बाजूला काढून ठेवायचं आहे, पायातील चप्पल बाजूला काढून ठेवून या ठिकाणी आम्ही सर्व पद्धतशीर पुढे बोला, आपण सर्वांनी पाठीमागून बोलायचं आहे. मला सहकार्य करतील बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक माजी श्रावणे, राजेंद्र टोलू मोहिते हे मला सहकार्य करतील. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरयमच्चपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. वर्णगन्धं गुणोपेतं मेतं कुसुमसन्ततिं पूजयामि. मुनिन्दस्य श्रीपादसरोरुहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेनं. प्रियेण मेतेन लभामि मोक्षं. पुष्पं मिलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभाव. धनसारपदितेन दीपे तमदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुद. सुगन्धिकाय वदन अनन्तगुणगन्धिना
गन्धिनाः गन्धेन पूजयामि तथागता बुद्धधम्मच्च सङ्गं सुगततनुभव धातुवो धातुकत्वे लङ्काय जम्बुद्वीपे तिरसपुरवरे नागलोके चतुपे सभ्य बुद्धस्य बिम्बे सकलदश दिशे केशलोमादिधातु वन्दे सभ्येऽपि बुद्धं दशवरतनुजं बोधिचैत्यं नमामि वन्द सपटाने सोपतिदित शारीरिक धातु महाबोधि बुद्ध रूपम सकलम सदा भगवान बुद्धांच्या समोर पुष्पाचे यानंतर भीमस्मरण दिनसती सकल विजय विदुरयानम देवरूपम सुजीवा निमल चाको गभीरवक्षम गौरवर्णम सुकाय अभय चित्तम निभय कामम सुरत धम्मम सुपेम विरत रज्जन सुधरणीतम भीमरावम स्वरामि भीमरावम स्वरामि भीमरावम स्वरामि दिव्य प्रभरत्न तो साधु वरदान तो अद्य कुलभूषतो भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सतसंगति शास्त्र शासनमति बुद्धि तेजा पंकजा नरवरा रत्न सुदन उद्धारा भगवंता मुसाकरा भक्त काजा चौदार संगरी शस्त्र धरिता करी कापला अरे उरे रौद्र रूपा मुक्तिपथ कोणता जीर्ण स्मृती जाळिता उजाळल्या अगतिका मार्ग साचा राजघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धास शरण धम्मास शरण संघास मी भीमराजा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेसमोर पुष्पवाचे कोणतरी जमा करायचं. संकल्प करा. इमाय धम्मानुधम्मपटिपत्या बुद्धं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपत्या धम्मं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपत्या संघं पूजयामि आद्या इमाय पटिपत्या जाति जरा मरणमा परिपूज्य स्वामी इमिना पुय्यं कमेन मामे बाल समागमो संत समागमो होतु याव निब्बानपत्या देव वसंतु कालेन सस संपत्ति हेतुच पितो भवतु लोकच राजा भवतु धम्मिको विपत्ति पटिव्याय सब संपत्ति सिद्धिया सब रोगा विनाशाय भवे दीर्घायुदायक सब दुःखा विनाशाय भवे निब्बान संतिके भक्ते अनुगंकत्वा परितं वृत्तमंगलम समन्ता चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सद्धम्म मुनिराजस्य सुनन्तु सकमोकदा धम्मश्रवण कालो अयं वदन्ता धम्मश्रवण कालो अयं वदन्ता धम्मश्रवण कालो अयं वदन्ता हे संता संत चित्ता त्रिशरणा शरणं एतं लोकं तरेवा भूमा भूमात देवा गुण गण घन व्यावता सपकाल एते आयंतो देवावर कनकमयू मेरू राजे वसंतो संतो 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 मुनिवर वचन संतो मग्गसु मग्गा सभेषु चक्रवालेषु यज्ञा देवासु ब्राह्मणो या मे कत्तं प्रियं सब संपत्ति साधकं सवेतनानुमोदित्वा समग्रा शासनरता ममादरहिता होतु आरक्यासु विशेषतो शासन सच्च लोकच्च वडिव भवतु सपदा शासन पिच लोकच्च देव रक्षन्तु सपदा संधि सुखी होन्तु सबे परिवार्यांतिनो अनिद्या सुमना होन्तु ससपे यातिभि राजतो वा चोरतो वा मनुष्यतो वा अमनुष्यतो वा
अग्निगतो वा उद्गतो वा पिशाचतो वा कानुगतो वा कंटकतो वा नटकटतो वा जनपदरोगतो वा सधम्मतो वा असंदितो वा सपुरुषतो वा चंड हत्ती आसा मिगगोन कुकराई विचिका मनसाप दिव्याच्यतरच्च सुतरामैस यज्ञ साधी नाना भयतो वा नाना रोगतो वा नाना उपदतो वा सभ्य आरोग्य गाणतो दुःख पत्ताचली दुःखा भय पत्ताचली भया शोक पत्ताचली शोका होंतु सभ्ये पिपानिनो एतावताचा मे सभ्यतं पुण्य संपदा सभ्य देवानुमोदन्तु सब्ब संपत्ति सिद्धिया दानं ददन्तु सदाय शीलरक्षन्तु सबगा भावना वीरतावन्तु गच्छन्तु देवतागता सभ्ये बुद्धा बलपत्ता पंचकानांचे अंबल अनंतानाच तेजन रकवंधामि सभ्यसु आकाशट्टात भूमाट्टा देवा नागा महिंदिका भुयंतो नान्मोदित्वा चिर रक्षन्तु शासन आकाशट्टात भूमाट्टा देवा नागा महिंदिका भुयंतो नान्मोदित्वा चिर रक्षन्तु देशनम् आकाशट्टात भूमाट्टा देवा नागा महिंदिका भुयंतो नान्मोदित्वा चिर रक्षन्तु परन्ति सभ्य सत्ता सुखी होंतु सभ्य होंतु खेमिनो सभ्य भद्रानि पशन्तु माकर्षि दुःखमागमा यानि भूतानि समागतानि ओमानि वायानि वान्तरिके सभ्येच भूता सुम्ना भवन्तु आत्मोपि सकच्च सुनन्तु भाषितं तस्मै भूतानि समेत सभ्ये मेतं करोतं मांस्यापजाय दिवात्सरत्वच्च अर्यन्त्य बले तस्मै नैरक्यते अपमात्ता। या ठिकाणी पुण्यानुमोदन या विधीच्या गाथा झालेले फक्त 2 गाथा बाकी आहेत। एक आशीर्वाद गाथा होईल आणि त्यानंतर या ठिकाणी शोक सभेला सुरुवात होईल आणि शोक सभा संपल्यानंतर 2 मिनिटं उठून स्तब्ध राहून लास्टला शरणत्य होईल आणि मग हा कार्यक्रम संपला असं जाहीर करण्यात येईल। आशीर्वाद गाथा येते आशीर्वाद भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुन्ति भवन्तु ते भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुन्ति भवन्तु ते भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संगानुभावेन सदा सुन्ति भवन्तु ते इचिदं पतितं तुय्यं किंबमेव समीजतु सभ्ये पुर्यन्तु चित्तसंकल्पा चंदो पन्ना रसोयता आयुरारोग्य संपत्ति सक संपत्ति मेव च ततो निब्बान संपत्ति इमिनाते समीजतु। आपण बोलायचं साधु साधु साधु। या ठिकाणी पुण्यानुमोदनाच्या या ठिकाणी गाथा झालेल्या आहे, पूजापाठ झालेला आहे। या ठिकाणी भालेराव परिवार असेल, भालेराव कुटुंब असेल, खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर विठ्ठल भाऊ भालेराव यांचा जन्म 29 जून 1940 रोजी त्यांचा जन्म झालेला आहे। म्हणजे वयाच्या 86व्या वर्षी त्यांचं आकस्मिक निधन झालेलं आहे। त्यांचं गाव आहे दिवड, तालुका मावळ, जिल्हा पुणे। खऱ्या अर्थाने भालेराव गुरुजी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते होते, भीमसैनिक होते। भैयासाहेबांबरोबर देखील त्यांनी कामकाज केलेलं आहे, दादासाहेब गायकवाडांबरोबर त्यांनी कामकाज केलेलं आहे। आपण जर पाहिलं तर दलित पॅंथरमध्ये देखील मास मुवमेंट मध्ये देखील त्यांनी कामकाज केलेलं आहे। राजाभाऊ ढाले यांच्या सभेत देखील त्यांनी काम केलेलं आहे आणि दलित मित्र पुरस्कार 2006 मध्ये त्यांना मिळालेला आहे। बौद्धाचार्य होते, माजी श्रामणेर होते, केंद्रीय शिक्षक होते आणि त्याच्यानंतर त्यांनी जे संपूर्ण आयुष्य जे आहे ते बौद्धाचार्य म्हणून त्यांनी संपूर्ण आयुष्य घालवलेलं आहे। माझ्या माहितीनुसार भालेराव गुरुजी हे रेल्वेमध्ये होते, वेस्टर्न रेल्वेला, आणि रिटायरच्या अगोदर टाइमकीपर म्हणून ते कामकाज करत होते आणि टाइमकीपर म्हणून
ते रिटायर झालेले आहेत. मी या ठिकाणी भालेराव परिवारातील त्यांची जी भावकी असेल दिवडगावची, त्यांना या ठिकाणी विनंती करतो, आपण शोक सभेला सुरुवात करा, अभिवादन सभेला सुरुवात करा. मी एक विनंती करू इच्छितो या ठिकाणी भालेराव परिवाराला. या ठिकाणी भालेराव गुरुजी बौद्धाचार्य आहेत. मला आनंद वाटला, म्हणजे बरं वाटलं की आपण सर्वजण सभेत बसत. परंतु या ठिकाणी मी एक दुसरी सूचना करू इच्छितो. कार्यक्रम संपल्यानंतर जे जवळचे नातेवाईक असतील, मुले असतील किंवा अन्य कोण असतील, त्यांनी वस्त्रदान करू नये. जी वस्त्र अशा पद्धतीची असतात, अशा क्वालिटीची असतात, ते आपण कधी एकदाही घालू शकत नाही. याच्यासाठी पैसा वेस्टेज न करता वस्त्रदान करू नये आणि कोणीही करू नये अशी आपल्याला विनंती करतो. या ठिकाणी शोक सभेला म्हणजे अभिवादन सभेला सुरुवात होते.